साहेब नमस्ते. नमस्कार. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कॉलेज रोडला मागील 2 दिवसापासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी गाड्यांवर तसेच चारचाकी गाड्यांवर कारवाई होत आहे. याबाबत काय सांगाल? नारायणगावमध्ये ट्रॅफिकचा मेजर इश्यू आहे. त्यामध्ये ज्यावेळेस ट्रॅफिक नियोजनच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल, ह्याची उपाययोजना काय करता येईल, यावेळेस आमची चर्चा चालू होती. त्यामध्ये असं निदर्शनास आलं की काही मोठी वाहने आहेत, त्यांना बायपासने रोड असताना देखील ते जाणून बुजून आतल्या रोडने येत आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही त्या वाहनांवरती मांजरवाडी चौक या ठिकाणी आपण आमचा स्टाफ लावलेला आहे आणि ती मोठी वाहनं आपण पुन्हा बायपासने डायव्हर्ट करून देतोय. तसेच काही गोष्टी अशा लक्षात आल्या की म्हणजे ज्या मुलांकडे लायसन नाही आहेत, अल्पवयीन मुलांकडे गाड्या चालवायला दिल्या जात आहेत. काही रोड रोमियो आहेत, जाणून बुजून मोठ्या प्रकारे ते आवाज गाड्यांचा करत वगैरे ते गाडी चालवत आहेत. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला अवैधरित्या पार्किंग करून लोक बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी जात आहेत, त्यामुळे ट्रॅफिक होते. तर आपण या वाहनांवरती कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. अल्पवयीन मुलांचं गाडी चालवण्याचं प्रमाण जास्त आहे, तर अशा मुलांना पकडल्यावर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात किंवा काय कसा नियम आहे? आपण या ठिकाणी जर अल्पवयीन मुलं गाडी चालवायला भेटले तर आपण त्या गाड्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी जमा करतोय. त्यांच्या पालकांना या ठिकाणी बोलवून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई. सुरुवातीला तर आपण त्यांना समज देण्याचं काम केलंय की पुन्हा साहेब आम्हाला याबद्दल माहिती नव्हतं, नवीन कायदा लागू झालेला आहे, असा बऱ्याच लोकांचा हे असतो की साहेब आम्हाला माहित नव्हतं. परंतु आपण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना समज देखील दिलेली आहे. परंतु यापुढे जर असं कोण अल्पवयीन मुलांच्या हातात जर गाडी सापडली तर आपण त्यांच्या पालकांवरती गुन्हे दाखल करणार. आज एका वाहनावर कारवाई केली आहे. त्या वाहनावर मागे नंबर नव्हता आणि त्या दुचाकीला एक विशिष्ट प्रकारचा सायरनही लावण्यात आला होता. तर अशा बाकीच्या काही दुचाकी जर सापडल्या याबाबत काय? आपण असं जर कुणी म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर त्याला सायरन लावला असेल किंवा जर आवाज करणार सायलेन्सर लावला असेल तर आपण त्याबद्दल त्याविषयी मोटर वाहन कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करतोय आणि त्यांना जेवढे जास्तीत जास्त दंड ठोठावता येतील तेवढा आपण जास्त दंड त्यांच्याकडून वसूल करतोय. कॉलेज रोडला मुलींच्या मागे जाऊन वेगळे विचित्र आवाज वगैरे काढणे किंवा बुलेटचा विशिष्ट आवाज काढणे फटाक्यासारखा असे प्रकार घडताना दिसून येत आहेत. तर त्यासाठी काही विशिष्ट उपाययोजना करणार आहेत किंवा कसं? या ठिकाणी आपण प्रत्येक आठवड्यामध्ये आपण सरप्राइझिंगली त्या रापसबनीस शाळा असेल किंवा वरचं कॉलेज असेल तर अशा ठिकाणी आपण अचानक सरप्राइझिंगली नाकाबंदी लावतोय आणि त्या ठिकाणी जर अशी वाहनं जर असतील तर अशा वाहनांना रोड रोमियोना आपण पकडतोय, त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात कारवाई करतोय आणि जर तोच मुलगा वारंवार जर अशा पद्धतीचं जर त्या ठिकाणी सापडत असेल तर आपण त्यांच्या पालकांना या ठिकाणी बोलवून त्यांची गाडी वगैरे म्हणजे त्यांना ताब्यात न देण्याबाबत आपण त्यांना सूचना देणार आहोत. सदरच्या कारवाईसाठी किती कर्मचारी तैनात करणार? आपण ट्रॅफिकला सध्या आपल्याकडे 3 अंमलदार, ट्रॅफिक वॉर्डन आणि आपण कंटिन्यू मी स्वतः आणि माझ्याबरोबर एक अधिकारी, एक 8 ते 10 कर्मचाऱ्यांचा आपला स्टाफ असतो कारवाईसाठी. ते स्पेशल याच कारवाईसाठी की कॉलेजला किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींची छेडछाड नाही झाली पाहिजे, तिथं अशा प्रकारे जे रश ड्रायव्हिंग करणाऱ्या मुलांच्या हातनं कुठला ऍक्सिडेंट वगैरे नाही झाला पाहिजे किंवा त्या ठिकाणी असे विचित्र आवाज करणाऱ्या गाड्या नाहीत फिरल्या पाहिजे. या ठिकाणी आपण या कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपला शनिवारचा आठवडे बाजार जुन्नर रोडला जीवन हॉस्पिटल तिथे त्या ठिकाणी भरतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते आणि चेन स्नॅचिंगचे पण प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत मागील दिवसामध्ये. त्याबाबत काय उपाययोजना करणार? आपण या ठिकाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून आरसी प्लाटून आपल्याकडे आपण मागवून घेतलेला आहे आणि आपण प्रत्येकी आपल्याकडे 3 मोटरसायकल आहे शासकीय. त्या 3 मोटरसायकल आपण 2 मोठ्या 4 व्हीलर या देखील आपण पेट्रोलिंगला दिवसा देखील रवाना केलेल्या आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त आपण बस स्टँड आणि मार्केटमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये आणि सिव्हिल गाड्यांवरती देखील पेट्रोलिंग ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्याला जर असे कोण हेल्मेट ज्यांनी डबल हेल्मेट घातलेले आहेत किंवा ज्यांनी तोंडाला मास्क बांधलेला आहे, जे इराणी लोक वगैरे असतील, तर अशी लोक जर संशयास्पद दिसली तर आम्हाला तात्काळ पोलिसांना करावं. या देखील आपण जनजागृती जे टपरीवाले आहेत किंवा जे बस स्टँडवरचे जे कामगार आहेत त्यांना देखील किंवा बस स्टँडमध्ये काही आपण फुटेज वगैरे लोकांना दाखवून त्यांच्यामध्ये देखील ही संशयास्पद लोक दाखवलेले आहेत आणि असे जर लोक तुम्हाला दिसले तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा म्हणून आपण देखील जनजागृती केलेली आहे. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो. अनेक पर्यटक ह्या तालुक्यात येत असतात, परंतु ओझर फाटा या ठिकाणी बायपासकडे जाण्याचा रस्ता असा ठळक किंवा मोठा फलक नसल्यामुळे अनेक मोठ्या गाड्या जुन्या रोडने आतमध्ये घुसतात. त्याच्यामुळे मेन बाजारपेठेमध्ये वाहतुकीची कोंडी होते. त्याबाबत काय उपाययोजना करणार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याविषयी काही सूचना करणार? आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला तसेच ग्रामपंचायतला देखील आपण या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहोत की तुम्ही अशा प्रकारचे दिशादर्शक बोर्ड
या ठिकाणी तुम्ही म्हणजे मोठ्या अक्षरात लावा, जेणेकरून ते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या निदर्शनास येतील आणि जी अनावश्यक जी लोक नारायणगावमधून आतमधून जी शहरातून येतात आणि ट्रॅफिक करतायत ती लोक बाहेरून जातील. अल्पवयीन मुले जी गाडी चालवतात त्यांच्या पालकांना काय विशेष सूचना करा? मी ज्या पद्धतीने आपण भाडे कराराच्या विषयी लोकांना मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण कारवाई चालू केलेल्या आहेत आणि आम्हाला खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा. जवळजवळ आतापर्यंत 1000च्या पुढे नागरिकांनी आपल्याला भाडे करार आणून दिलेले आहेत. तसाच आपण या ठिकाणी नारायणगावमधील पालकांना देखील या ठिकाणी आपण आव्हान करतो की तुम्ही अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका. पुण्यामधली लेटेस्ट मधली घटना आहे, तर त्या घटनेच्या अनुषंगाने आपण त्यांना विनंती करतो की तुम्ही अशा प्रकारे मुलांच्या हातात गाडी चालवायला देऊ नका. जर उद्या त्याच्या हातून जर कुठली घटना घडली तर त्या संबंधित पालकांवरती गुन्हा दाखल होणार आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. तर मी नारायणगावचा एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला आव्हान करतो की खरोखर तुम्ही इथं नारायणगावमध्ये गाड्यांची व्यवस्था आहे. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये त्यांनी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे मुलांना येण्या जाण्यासाठी. तुम्ही त्या गाडीचा वापर करा, परंतु मुलांच्या हातात गाडी देऊन स्वतःवरती संकट ओढू नका. मागील 2-3 दिवसामध्ये किती अल्पवयीन मुलांवर कारवाई केली आहे किंवा याचा काही तपशील आहे? नाही, म्हणजे आपल्याला आतापर्यंत आपण जवळजवळ तशी आपल्याला 7-8 मुलं भेटलेली आहेत अल्पवयीन मुलं. तर आपण सध्या पालकांना त्यांच्या समज दिलेली आहे की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही देऊ नका म्हणून. कारण कसं आहे, कुठलीही कारवाई करण्याच्या आधी त्यांना बऱ्याच लोकांना कायद्याचं ज्ञान नव्हतं असं आमच्या निदर्शनास आलं. पण आपण त्यांना आता समज दिलेला आहे आणि तुमच्या मार्फत पण आम्ही नागरिकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवतो की 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना विदाऊट लायसन त्यांना गाडी चालवायला देणं हे कायद्याने गुन्हा आहे. उद्या त्याच्या हातून जर चुकीची कुठली घटना घडली तर त्याला पालक जबाबदार राहतील. त्यामुळे कृपया तुम्ही आम्हाला पोलिसांना सहकार्य करावं आणि यापुढे लहान मुलांना किंवा 18 वर्षाच्या आतील मुलांना तुम्ही गाडी चालवायला देऊ नये. आता हे मानकर ट्रेनिंग चालू आहे ना, कोण आहे तुमचं? दोघांचं लायसन नाही. करायचं